पुढील काही दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होण्याची दाट शक्यता। विलीनीकरणाबाबत राज्यातील मित्रपक्षांसोबत चर्चेची खलबतं। मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौऱ्यामध्ये घडामोडी घडण्याचे संकेत। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती दिल्लीमध्ये फडणवीस आणि शहांची चर्चा। सूत्रांची ही माहिती। विलीनीकरणावर चर्चा सुरू आहे। दोन्ही नेत्यांमध्ये तासभर बोलणं देखील झालंय। सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज दिल्ली दौरा। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा होणार का हे बघणं महत्त्वाचं असेल। अजित पवार यांच्या पक्षाचं काय करायचं या अनुषंगानं फडणवीस शहांमध्ये चर्चा झाली असेल। संजय राऊतांचे वक्तव्य। फडणवीसांच्या सरकारमध्ये अमित शहांचे दोन पक्ष आहेत। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरती राऊतांची ही टीका। फडणवीस अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं दिल्लीला गेले असतील। प्रत्येक वेळी मुख्यमंत्री चर्चेसाठी दिल्लीला जात नाही। बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींकडून फोन करत शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। शरद पवार यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यास आज संध्याकाळी किंवा उद्या डिस्चार्ज दिला जाईल। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। अजित पवार यांच्या विचाराचा वारसा जपण्याचा नक्कीच प्रयत्न करणार। दादांच्या विकासासाठीचा ध्यास माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ। सुनेत्रा पवार यांचं ट्विट। सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी देखील लवकर विराजमान व्हावं। काही लोकांची इच्छा नसली तरी देखील लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ही अपेक्षा। रोहित पवार यांचं ट्विट। नाव न घेता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना टोला लगावला। मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यात आलं। चैत्यभूमीला जात बाबासाहेबांना देखील अभिवादन केलं। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची उपस्थिती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्याची शक्यता। संध्याकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी पत्रकार परिषद होणार। विलीनीकरणाबाबत शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य। विलीनीकरणाबाबतच्या कोणत्याही बैठकीमध्ये मी नव्हतो। खासदार बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया। चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर यांची नियुक्ती। भाजपच्या संगीता खांडेकरांचा एकमतानं विजय। काँग्रेसच्या वैशाली महाडोळेंना 31 मतं, संगीता खांडेकरांना 32 मतं पडली। चंद्रपूरमध्ये भाजपला सत्तेत बसण्यासाठी मदत होईल असं कोणतंही पाऊल उचलायचं नाही, अशा स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यात। त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाची भूमिका स्पष्ट आहे। संजय राऊत यांचं हे वक्तव्य। आम्ही विनंती केली पण वडेट्टीवार आम्हाला 5ही वर्षामध्ये महापौर करायला तयार नव्हते। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांची ही प्रतिक्रिया समोर। तर पहिलं 1.25 वर्ष भाजपकडे, दुसरं 1.25 वर्ष भाजपकडे असा फॉर्म्युला ठरलाय। संदीप गिऱ्हे यांची माहिती। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील विजयानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन। निवडणूक कोणतीही असो, महाराष्ट्रासह देशाच्या जनतेचा मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित एनडीएवरती विश्वास। शहांची ही प्रतिक्रिया। नरवणे यांचं पुस्तक ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध। माझे सेनाप्रमुख असलेले खोटं बोलत नाही, राहुल गांधी यांचं वक्तव्य। जनरल नरवणे यांची ट्विट करत पुस्तकाविषयी माहिती। माझा माजी सैन्य प्रमुखांवरती पूर्ण विश्वास आहे, राहुल गांधी यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडणार असल्याच्या चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये हालचाली। आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी। याबाबत 18 फेब्रुवारीला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक। सतीश पाटलांची मागणी। अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। तुमच्या कार्यक्रमाला लोक मोदी सरकारच्या भीतीमुळे आले होते। भाषेवरच्या आंदोलनावरून भागवतांनी केलेल्या वक्तव्यावर राज ठाकरेंची टीका। सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार। सत्ता आणण्यासाठी प्रयत्न होणार। आमदार विश्वजित कदम यांचं वक्तव्य। 30 जागा महाविकास आघाडीला, सत्तेसाठी 1 जागा लागणार। त्यामुळे समविचारी पक्षांना बरोबर घेऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करू। विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। पुणे महापालिकेमध्ये पराभूत उमेदवारांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी नाही। मंत्री चंद्रकांत पाटलांचं हे स्पष्टीकरण। सध्या पुण्यात स्वीकृत नगरसेवकांसाठी लॉबिंग सुरू। आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्राला गतिमान करण्याचा संकल्प। अर्थसंकल्प तयार करताना रोज अजितदादांची आठवण येते। आशिष जयस्वाल यांचं हे वक्तव्य। अर्थराज्यमंत्री म्हणून अजितदादांसोबत खूप काही शिकलोय, जयस्वाल यांची प्रतिक्रिया समोर। नाशिकमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रस्तिकेच। विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळणार याकडे लक्ष। पदाबाबत अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार अशी देखील माहिती। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला। राज्यात चप्पा चप्पा भाजपच हे जनतेने दाखवलं। चित्रवाघ यांची प्रतिक्रिया समोर।
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात शिंदेची शिवसेना अव्वल. कोकणातील 3 जिल्ह्यांमध्ये 165 पैकी 76 गटांवर शिवसेनेचा डंगा, तर पंचायत समितीच्या 330 पैकी 138 गणांवरती शिवसेना विजयी. रत्नागिरीमध्ये भाजप आणि शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढतीमध्ये भाजप अव्वल. कोसुंब जिल्हा परिषद गटातून भाजपचे प्रमोद अधटराव हे विजय, तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचा पराभव. बने यांचा पराभव भाजपनं नाही तर जनतेने केला, अधटराव यांचं वक्तव्य. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या तोंडी अजूनही उद्धव ठाकरेंचंच नाव. विजयाचं श्रेय देताना संदीपान भुमरेंनी एकनाथ शिंदे यांचं नाव घेण्याऐवजी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं. लक्षात आल्यानंतर भुमरेंनी चूक लगेचच दुरुस्त केली. काही वाईट मी बोललेलो नाही, उद्धव ठाकरे नेते आहेत, असं प्रसंग घडत असतात. उद्धव ठाकरेंचा चुकून नामोल्लेख केला. त्यानंतर भुमरेंकडून स्पष्टीकरणही देण्यात आलं. सांगली महापालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती. भाजपकडून महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी यांचं नाव, उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आकाशदीप सिंगला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. खटला पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा कोर्टानं आदेश दिला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणी आता आज सेशन कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील एकूण 27 आरोपींना सेशन कोर्टात हजर केलं जाईल. सर्व 27 आरोपींचे या हत्या प्रकरणातील पुरावे कोर्टासमोर सादर केले जातील. बाळासाहेबांच्या स्मारकामध्ये एआयचा वापर नको. स्मारकामध्ये जे काही असेल ते सर्व काही ओरिजिनल हवं. उद्धव ठाकरेंच्या स्मारक समितीला सूचना. 25 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच सभा तहकूब होणार. त्याच दिवशी अर्थसंकल्पावरती चर्चा होणार नाही, सूत्रांची माहिती. मुंबई महापालिकेची पहिली सभा 16 फेब्रुवारीला. पहिल्या सभेमध्ये विरोधी पक्षनेता सभागृह निवडीकडे लक्ष, तर सुधार बेस्ट समिती अध्यक्षांची 23 तारखेला निवड. यासह 24 फेब्रुवारीला विशेष सभा बोलावून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली जाईल. मुंबई महापालिकेमध्ये पालकमंत्र्यांची राजवट संपुष्टामध्ये. पालिकेत 4 वर्षांनी पुन्हा नगरसेवक निवडून आले. प्रशासकासह पालकमंत्र्यांची राजवट संपुष्टात. पालकमंत्र्यांचे कार्यालय आता शिक्षण समितीच्या अध्यक्षांसाठी सज्ज होणार. मुंबई महापालिकेमध्ये 10 स्वीकृत सदस्य कार्यरत असणार. स्वीकृत सदस्यांसाठी शिक्षण प्रशासनाचं विशेष ज्ञान बंधनकारक. स्वीकृत सदस्यांना निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार नाही. नगरसेवकांच्या संख्येनुसार स्वीकृत सदस्यांसाठी नियुक्ती होणार. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता. 73 जागांपैकी 51 जागांवरती राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी. पुढच्या वेळी कासेगावचं पार्सल हे कासेगावलाच पाठवणार. सदाभाऊ खोत यांच्या मुलाचं जयंत पाटलांना शड्डू ठोकून आव्हान. सदाभाऊ खोत यांच्या सुनेच्या विजयानंतर मुलगा सागर खोत यांचं हे आव्हान. धाराशिवमध्ये भाजपच्या तोडीस तोड जागा निवडून आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा अध्यक्ष झाला तर आनंदच, राजन साळवी यांचं हे वक्तव्य. तर भाजपचे आमदार राणा पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील अध्यक्षपदाच्या शर्यतीत. तानाजी सावंत आणि आमचं राजकारण एकमेकांवरती अवलंबून नाही. शिवाजीराव सावंतांची तानाजी सावंतांवरती टीका. शिवाजीराव सावंतांचे पुत्र पृथ्वीराज सावंत सोलापूर जिल्हा परिषदेत विजयी. नागपूर पालिकेचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी आपला पदभार स्वीकारला. तर सत्ताधारी चुकत असतील तर त्यांना रोखण्याचं काम करणार, महाकाळकर यांची प्रतिक्रिया. पत्नीच्या विजय मिरवणुकीमध्ये भाजप नेते संग्राम थोपटे यांचा भन्नाट डान्स. तर थोपटेंच्या पत्नी स्वरूपा थोपटे जिल्हा परिषदेच्या उतरोली कारी गटातून विजयी. भोरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करत विजयी मिरवणूक. नागपूर पालिकेमध्ये भाजपच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचा फोटो. मोदी शहांच्या फोटोसोबत विकास ठाकरेंचाही फोटो. दोन्ही पक्षांमध्ये उधाण. मालेगाव पालिकेमध्ये शेख कुटुंबातून चौथ्यांदा महापौर. इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख महापौर. कुटुंबामध्ये 5 नगरसेवक. मालेगावात इस्लाम पक्ष सर्वात मोठा ठरला. छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर. महापौरपदाच्या निवडीत समीर राजूरकरांना महायुतीकडून 70 मतं. एमआयएमचे उमेदवार अशोक हिवराळे यांना 33 मतं. पनवेल पालिकेचे महापौरपदी भाजपच्या नितीन जयराम पाटील यांची बिनविरोध निवड. महाविकास आघाडीचे महापौरपदाच्या उमेदवार अर्चना भोयर यांनी उमेदवारी मागे घेतली, त्यामुळे नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 516 वर्षांनी वर्षभर लाभ घेतला. महिलांच्या नावानं आधार कार्ड तयार करत पुरुषांनी योजनेचे पैसे लाटले. महिला बालविकास विभागाकडून संबंधितांचा शोध सुरू. अनिल देशमुख यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी लेखापालांना दिलासा नाही. विशेष न्यायालयानं 2 सनदी लेखापाल आणि एका कंपनीच्या खटल्यातून मुक्त करण्याचा अर्ज देखील फेटाळला.
नंदुरबार नगरपालिकेचे कर्मचारी आणि 2 एजंट यांनी 1122 बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्र तयार केले। बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याची किरीट सोमय्यांची मागणी। बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्राप्रकरणी मास्टरमाइंड कोण चौकशी करा, सोमय्यांची ही मागणी। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक कमलेश बोडके यांच्यावर गुन्हा दाखल। निवडणुकीतल्या वादातून कमलेश बोडकेंनी हल्ला केल्याचा आरोप। कमलेश बोडकेंसह काही जणांवरती आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ठाकरे गटाच्या उपविभाग प्रमुख रमेश टिके यांच्या मृत्यूचं प्रकरण पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू ठाकरे गटाचा आरोप। मात्र ठाकरे गट मृत्यूचं राजकारण करत असल्याचा टिके यांच्या कुटुंबियांचा आरोप। नागपूरमध्ये मेट्रोचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही मोठी घोषणा। तिसऱ्या टप्प्यामध्ये सीताबर्डी ते कोराडी असा 11.5 किलोमीटर मार्गाचा समावेश असेल। भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाचा अपघात। चंद्रपूर जवळच्या मोरवा गावाजवळ अपघात, कुणालाही दुखापत नाही।